नमस्कार मित्रांनो, रिक्षावाल्याच्या छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. मग काय निघालो मी सकाळी. मग काय आमच्या मोठ्या बंधूने फोन केलते, महादुभाऊच्या दुकानावर जा म्हणले, त्यांचं भाडं आहे चाकूरला कुठे तर जाऊन यायचे. रोडला गेलो, मग का तिथं गाडी लावा म्हणलं. मग का गाडी लावली साईडला. मग तिथं किशोर भैया, बाबा भैया, लांडगे मामा थांबले होते. गेलो महादुभाऊच्या दुकानावर. महादुभाऊन म्हणले चाकूरला जाऊन यायचे म्हणले, दवाखान्यामध्ये अन्नाला घेऊन जा म्हणले, गावाकडे तिथून माहिती नाही येणार, त्याला घेऊन जा म्हणले चाकूरला. मग काय निघालो सण. अन्नाला म्हणलो, अन्ना पाऊस कसा झालाय म्हणलो रात्रचा. अन्नानं म्हणले, काय असला पाऊस राहते का म्हणले, 12 महिने पाणीच पडलाय म्हणले. आनंदवाडीमध्ये गेल्यानंतर अन्नाला सोडलं, तुकाराम भाऊचं फोरगा आलं. मग येऊलायत म्हणलं, 2 मिनिटं थांबा म्हणला. आल्यावर निघालो मग सण पिरी. मग चाकूरमध्ये गेलो. चाकूरमध्ये गेल्यावर आजीनं म्हणले, सरळ जाऊ दे म्हणले, खाली लेकराला कपडे घ्यायचे त्या विश्व दुकानावर जाऊ दे म्हणले, नवीन झालेल्या. मग काय गेलो सण म्हणून घेतलो साईडला. मग तो बसलो होतो का लगेच बारीक बारीक थेंब यायला चालू झाले. आले मग कपडे घेऊन मग निघालो सण. जाऊ दे म्हणले सरळ, आता आपल्याला शिवणघ्याच्या दवाखान्यामध्ये जायचं म्हणले. मग काय गेलो सण. मग खुर्दळी रोडला दवाखान्यापाशी गेलो तर काय पाऊस बी चालू होता, गाड्या भरपूर दिसाल. म्हणलं आता किती गर्दी आहे की. मग गेलो त्यांना सोडलो, गर्दी काय नव्हते म्हणले, लगेच आले. मग काय निघालो सण. मग काय आलो गावामध्ये त्यांना सोडलो. असा वाटला मित्रांनो आजचा छोटासा मिनी ब्लॉग. लाईक शेअर कमेंट करा. # रिक्षावाला.